काँग्रेसच्या महारॅलीसाठी 620 खुर्च्यांचं भलं मोठं व्यासपीठ उभारण्यात आलंय। तर व्यासपीठाच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हीआयपी पार्किंगमध्ये फक्त राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अशा मोजक्याच वाहनांना सोडलं जाणार आहे। व्हीआयपी गेटवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। या ठिकाणचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। 620 खुर्च्यांचं भव्य व्यासपीठ आज काँग्रेसच्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तितकेच व्हीआयपी देखील येणार आहे। जर का तुम्ही व्हीआयपी दारावरची गर्दी बघितली ना तर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी देखील ते गर्दी केलेली आहे की त्यांना देखील व्हीआयपी गेटमधनं व्यासपीठाच्या बाजूने जाऊ देण्याचा यावर्षी ती विनंती करत आहे। मात्र इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि इथले जे संयोजक आहे ते जे सांगेल जे निमंत्रित आहे व्यासपीठासाठी त्यांनाच आतमध्ये सोडलं जात आहे। इथे देखील एक पोलिसांची साखळी मानवी साखळी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की त्या बाजूला कोणाला सोडलं जाणार नाही। तिकडे जो पार्किंग एरिया दिसतो आपल्याला, राहुल गांधी असेल, मल्लिकार्जुन खरगे असेल किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री असेल यांच्या वाहनांचा ताफा फक्त आतमध्ये येणार आहे। आणि इथे पाठीमागे आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची इथे गर्दी पाहायला मिळते, कारण की मोठी सभा नागपूरमध्ये होत आहे, त्यामुळे तितकेच मोठे व्हीआयपी देखील येतात। मात्र त्यांचे कार्यकर्ते देखील आतमध्ये व्हीआयपी बाजूने प्रवेश मिळावा यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घालताना पाहायला मिळत आहे। मात्र ज्या प्रकारे पोलिसांनी चोख बंदोबस्त केला त्यामुळे निश्चितच कुठेही खोडा येणार नाही अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडनं किंवा सर्वांकडनं केली जात आहे। कॅमेरामॅन वेंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।